नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात का? तुम्ही बरे असाल, खुश असाल, आनंदी असाल तर आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चाकवत. चाकवत हा कसा करायचा. चाकवत ही भाजी अशी आहे की ती संक्रांतीच्या जेव्हा संक्रांत येते ना त्या टायमाला ती भाजी येते. आता काय सगळ्या भाज्या 12 महिने मिळतात. तर चाकवत कसा असतो बघा. ह्याची आता ही चाकवत धुवून चिरलेला आहे, परंतु हे बघा अशी ह्याची पानं असते ती चाकवताची. आता हे चिरल्यामुळं थोडंसं हे बघा ही थोडीशी उबट पण असते, गोल अशी गोलसर आणि थोडंसं लांबट थोडी हे बघा ह्या टाईपची. हे बघा ही चाकवताची पानं भाजी अशी असती. आणि हा चाकवत घेऊन त्याला निवडून त्याला स्वच्छ धुवून घेतलंय. तर ह्याचा गरगटा कसा करायचा चाकवताचा, ही आता भाजी बघा धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यात टाकणारं साहित्य दाखवते तुम्हाला. तर एक जुडी चाकवत आहे, हे 1.5 टोमॅटो घेतलंय, हे मिक्स डाळ आहे, आम्ही मिक्स डाळ करून खातो जेणेकरून पौष्टिकता जास्त भेटते. मिरची, ही शेंगदाणे, अख्खे शेंगदाणे टाकणार आहे. नमक दाखवते तुम्हाला, बघा नमक. आता हे सगळं हे जिन्नस ह्यातमध्ये टाकून देऊ. डाळ शेंगदाणे असं एकत्र टाकून शिजवायची ही भाजी. याचा गरगटा खूप छान आणि टेस्टी लागतो. आणि आता ह्या मिरच्या ना मी अशाच तुकडे तुकडे करून मी टाकणार आहे अवकाश एवढे, म्हणजे आपल्याला नाही का तिखटाचं वे चांगली हे होतं आहे. मग अवका साधारण मी 4 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्या तुम्हाला जसं हवं असेल जास्त तिखट झणझणीत कसं त्या पद्धतीनं तुम्ही टाकू शकता. तिखटाचं बघा अचानक घशामध्ये गेलं त्याच्यामुळं मिरची ठसका लागला. तिखट आहे मिरची. तर हे आपलं जर मिक्स केलंय, आता मी टाकते, नमक टाकत आहे, 2 चमचे टाकते नमक. 2.5 चमचे टाकले नमक, जास्त पण नाही टाकायचं, खारट होईल. याच्यामध्ये पाणी ओतून याला आता झाकण टाकून याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. जास्त पण नाही पाणी टाकायचं. 1 ग्लास पाणी घेतलंय आणि हा काही 1 ग्लास पाणी यात ओतत आहे. त्याला झाकण लावून घेऊ. चांगलाच ठसका आला. 4 शिट्ट्या काढून घेऊ, कुकरच्या 4 शिट्ट्या. आपल्या शिट्ट्या होत्या त्या तोपर्यंत आमच्या बरोबर राहते. आता आपली भाजी शिजलेली आहे, कुकर झालाय. आता मी याचं झाकण उघडते आणि या भाजीला घोटून घेते. तुम्हाला दाखवते कुकर उघडताना. का याला 4 शिट्ट्या झाल्या आणि 4 शिट्ट्या करून हा कुकर उघडते. हो का आपली भाजी तयार आहे. हो का शिजून, हो का मस्त आपली भाजी तयार झालेली आहे शिजून. तेव्हा का हा लसूण घेतलाय मी फोडणीसाठी. तर ह्या लसणाची आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची. तर त्याच्या अगोदर मी भाजी घोटून घेते.
भाजी घोटून घेऊया. आता ही भाजी आपण शिजवलेली घोटून घेऊया. तर ही कढईमध्ये घोटून घेणार आहे. तर हा 4 लोकांचा कुकर आहे छोटासा. तर ह्यातच मी फोडणी देते. आता दुसरं काय भांडं नाही भरवत. तर आपण आता हे पाणी सगळं चांगलं नितरून घेऊया. का भाजीतलं पाणी एका साईडला आणि भाजी एका साईडला काढले. आता ह्याला घोटून घेते मी. पेल्यानं घोटून घेत आहे. ह्याला चांगली हे होते, घोटल्या जाते. ज्या त्या सीझन मधल्या भाज्या खायच्या, ज्या त्या सीझन मधल्या भाज्या खाल्ल्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या शरीराला एक पौष्टिकता मिळते. जे आपल्याला पेल्यानं काही ना, तर हे घेते मी. जे आपल्या शरीराला पोषक आहे ना, ते आपल्याला पालेभाज्यातून ह्याच्यातून आपल्याला भेटतं. मुलांना तुम्ही पण मैत्रिणींना करत जा अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या. आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला करून घालायचं. आता चांगली आपली भाजी बघा घोटून घेतली. आता मी हिला फोडणी देते. गॅस चालू करते. आता ह्याला आपण फोडणी देऊया भाजीला. त्याच्यासाठी मी हा लसूण घेतलाय सोलून. हे बघा हा लसूण घेतलाय 10-12 पाकळ्या. आता तो मी बारीक करून घेते, कुटून घेते चांगला असा. तर माझ्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही तुम्हाला लसूण कुटल्याला, पण मी तुम्हाला उचलून दाखवते. हा बारीक करून घेतलाय लसूण. आता ह्याच्यात तेल टाकत आहे मी. अर्धा चमचा तेल टाकले. तर आता हे याच्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण टाकून चांगलं गोल्डन कलरचा लसूण होईपर्यंत आपण याला तेलात तळून घेऊया. लसूण तर बघा तुम्हाला चमच्याने दाखवते मेजरमेंट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा 1 चमचा मोहरी, अजून 1 चमचा टाकते. बघा हा माझा मसाल्यातला चमचा असल्यामुळं मी 2 चमचे टाकले. बघा ही 1 चमचा जिरं. बघा हे 2 चमचे जिरं आणि 2 चमचे मोहरी टाकली. आता हिंग टाकूया.
हिंग आपण आपल्या पोटाला चांगला असतो म्हणून हिंग टाकू. हळद टाकून घेऊ. आता हा कुटल्याला लसूण टाकून घेऊ. खूप छान अशी स्वादिष्ट भाजी लागते चाकवताची. तुम्ही आणून करून खावा आणि मग मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी वाटली तुम्हाला. आता आपला लसूण लालसर झालाय. आता ही भाजी मी टाकत आहे फोडणीला. गॅस कमी करते. जेवढे तुमच्यात मेंबर आहे तेवढं त्यानुसार तुम्ही भाजी करू शकता. आता मी 4 लोकांसाठी बनव. आता आपला लसूण लालसर झालाय. आता ही भाजी मी टाकत आहे फोडणीला. गॅस कमी करते. जेवढे तुमच्यात मेंबर आहे तेवढं त्यानुसार तुम्ही भाजी करू शकता. आता मी 4 लोकांसाठी बनवलेली आहे भाजी. तर ही भाजी उत्तर भारतात, पंजाबी, तर सगळे असे लोक प्रांतातले खातात ही भाजी. ज्याला माहिती आहे अगदी आवडीनं खातात. तर आता मी 4 लोकांसाठी बनवली भाजी. का हळद पण टाकली, जिरी मोहरी टाकली, झालं लसूण टाकलाय. खूप ह्याचा असा लसणाचा जिरी मोहरीचा असा स्वाद येतोय. खूप असा टेस्टी. आता भाजीला उकळी यायला लागली. उकळी आली ना की मी तुम्हाला दाखवते. ही खूप छान खाऊन पण दाखवते. अतिशय टेस्टी आणि चवीला पण एकदम चवदार अशी ही चाकवताची भाजी लागते. ही भाजी ना तुम्ही सुक्की पण बनवू शकता, आपल्या मेथी पालक सारखी. तुम्हाला जशी आवडती ना तशी तुम्ही बनवू शकता. कारण मी ही भाजी याचा का गरगटा केला की ही भाजी आपल्याला भाताबरोबर पण खाता येते आणि भाकरी बरोबर कुस्करून असं चपाती बरोबर पण पातळ असं कुस्करून खाता येते. का मस्तपैकी उकळी आली भाजीला. आता मी बाउल मध्ये काढून घेते आणि तुम्हाला ना टेस्ट करून सांगते कशी झाली. तर आपली मी गॅस बंद करत आहे. आपली गरगट्याची भाजी तयार आहे. तर मी बाउल मध्ये काढून घेते. तर मैत्रिणींनो, आपला चाकवताचा गरगटा तयार आहे. तुम्ही पण करून खावा आणि माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा चाकवताचा गरगटा कसा वाटला. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते की कशी झाली, सगळं बरोबर आहे का. गरम आहे. मी पण खूप मला पण उत्सुकता वाटते. मला पण खूप आवडते ही भाजी.
तर चला आपण बघूया कशी झाली. खूप अशी मस्त आणि टेस्टी झाली मैत्रिणींनो. खरंच तुम्ही पण आणा आणि करून मग मला माझ्या चॅनेलला कमेंट करून सांगा मला ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि आवडली का. थँक्यू. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा.